नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिश विषय बघणार आहे, जो की तलाठी, वन विभाग आणि सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी खूप महत्वाचा असणार आहे. तो म्हणजे इंग्लिश हा विषय. आणि इंग्लिशमध्ये त्यातल्या त्यात आपण आज जो व्हिडिओमध्ये बघणार आहे, इडियम्स आणि फ्रेजेस ह्या खूप महत्वाच्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राच्या ज्या 3 परीक्षा झाल्यात, त्या 3 परीक्षात जवळपास 60 प्रश्न हे इडियम्स आणि फ्रेजेसवर विचारलेत. त्यामुळे इडियम्स आणि फ्रेजेस महत्वाचे आहेत. आपण हे इडियम्स आणि फ्रेजेस जे फक्त परीक्षेमध्ये टीसीएस मध्ये आलेले आहेत तेच बघणार आहे. त्याच्यामुळे इतर त्याच्या अवतीभोवतीचं बॅकग्राऊंड करून तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. तर हा व्हिडिओ आपण 2 पार्ट मध्ये बघणार. पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट. पहिल्या पार्ट मध्ये 30 बघू आणि नंतरच्या दुसऱ्या पार्ट मध्ये 30 बघू. चला मग कुठलाही वेळ न घालवता आपण सुरू करू. आता हे जे इमेजेस मी डाउनलोड केले आहेत गुगलवरून, तर व्हेरियस सोर्सेस आहेत. आपण ह्या ऍज इट इज जसं तुम्हाला त्या पेपरमध्ये दिसतात त्याच इडियम्स मी इथे आणण्याचा प्रयत्न केला. चला तर मग आता बघूयात कसे. पहिले इडियम्स तुम्हाला दिसते बघा. टू पुल समवन्स लेग. टू पुल समवन्स लेगचा अर्थ काय होतो की टू जोक विथ समवन युजली बाय सेइंग समथिंग अनट्रू. म्हणजे काय, तर सरळ सरळ याचा अर्थ काय होतो, एखाद्याचे पाय ओढणे. एखाद्याचे पाय ओढणे म्हणजे काय, एखाद्याची थट्टा करणे, मस्करी करणे आहे ना. टू जोक विथ समवन युजली बाय सेइंग समथिंग अनट्रू. तुम्ही आता ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करून देईल. त्यामुळे तुम्ही तिथून पण तुम्ही नोट डाऊन करू शकता हे इडियम्स आणि फ्रेजेस, किंवा तुम्ही व्हिडिओ चालू असताना सुद्धा नोट डाऊन करू शकता. तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे जीके चेक पॉइंट, तर त्याचे डिस्क्रिप्शन लिंक्स मी खाली दिलेले. चला तर पुढचा फ्रेज बघूया आपण. याचे एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. पुढचे इडियम्स बघा. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. तुमची कृती ही तुमच्या शब्दापेक्षा जास्त बोलते. तर याचं मिनिंग काय, टू एम्फसाइज दॅट व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट अँड शोज युअर इंटेन्शन अँड फिलिंग्स मोर क्लिअरली दॅन व्हॉट यू से. म्हणजे तुमची कृती खूप महत्वाची आहे तुमच्या बडबडीपेक्षा. कारण काही जण फक्त बडबडी करतात किंवा बोलतात, पण त्यांच्या कृती मात्र काय असते, शून्य असते. तर म्हणून काय म्हटलं, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. चला पुढचा बघू फ्रेज आपण. ऍट द 11th अवर. ऍट द 11th अवर ही इडियम्स आहे. तर त्याचा अर्थ आहे ऍट द लास्ट पॉसिबल मोमेंट. ठीक आहे ना. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी, अगदी लास्ट मोमेंटला, असा त्याचा अर्थ होतो, ऍट द लास्ट पॉसिबल मोमेंट. ठीक आहे. तर हे याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. चला पुढचा आपण इडियम्स बघू. लिव्ह फ्रॉम द हँड टू माउथ. लिव्ह फ्रॉम द हँड टू द माउथ. याचं काय होतं, टू हॅव जस्ट इनफ मनी टू सर्वाइव्ह. म्हणजे अगदी हलाखीच्या जीवन परिस्थितीत ते जगत आहेत असं आहे ना. म्हणजे खूप कमी मनी आहे त्यांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी. लिव्ह फ्रॉम हँड टू माउथ असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. बाकी याचं एक्झाम्पल दिलाय, ते तुम्ही पर्सनली वाचू शकता. चला पुढचं इडियम्स बघू आपण. बीट अराउंड द बुश. बीट अराउंड द बुश चा अर्थ काय होतो, टू अवॉइड द मेन टॉपिक ऑर आन्सरिंग अ क्वेश्चन. म्हणजे सरळ काय की, म्हणजे जो मेन विषय बोलायचा सोडून आपण अवांतरच गोष्टी करत आहे. बीट अराउंड द बुश. ठीक आहे ना. एक व्हायवाचं उदाहरण घेऊ. तुमची तोंडी परीक्षा असते तेव्हा तुम्ही प्रश्न काय विचारला तो न सांगता आपण बाकीच बॅकग्राऊंड सांगत बसतो, तर त्याला म्हणतात बीट अराउंड द बुश. चला पुढचा प्रश्न बघू आता. याचं उदाहरण दिलंय, तर हे उदाहरण तुम्ही बघून घ्या. चला पुढचा इडियम्स बघू आपण. बिगर फिश टू फ्राय. बिगर फिश टू फ्राय म्हणजे याचा अर्थ काय होतो, यू हॅव मोर प्रेसिंग अँड इम्पॉर्टंट मॅटर्स टू अटेंड टू अँड दॅट द करंट मॅटर इज ट्रायव्हल इन कम्पॅरिझन. म्हणजे काय की तुमच्याकडे एखादं काम सोपवलंय, पण तुम्हाला जे सोपवलेलं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काम आहे. म्हणून आहे की नाही, बिगर फिश टू फ्राय. म्हणजे माझ्याकडे अजून याच्यापेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट काम आहे, तर बिगर फिश टू फ्राय त्याचा असा अर्थ होतो. आणि ह्याचे इथं काही खूप चांगले एक्झाम्पल दिले. तुम्ही हे एक्झाम्पल नक्की वाचा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला पुढचा आपण बघू. चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक. तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की कॅरेक्टरिस्टिक्स रिझेम्बलन्स. म्हणजे काय की पॅरेंट्स आहेत, तुम्ही त्यांची मुलं आहेत, तर तुमच्या पॅरेंट्सवरच एखादं मूल जाणं ऍज इट इज. ऍज इट इज म्हटल्यापेक्षा बऱ्यापैकी रिझेम्बलन्स असतं, सारखेपणा असणं, त्याला आपण काय म्हणतो, चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक. चला पुढचं आपण बघू इडियम्स. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. तर याचं मिनिंग काय होतं, फॅमिली लॉयलिटीज आर स्ट्रॉंगर दॅन दस टू द अदर पीपल. म्हणजे आपलं जे फॅमिली आहे, हे फॅमिली खूप महत्वाची ठरते. म्हणून ब्लड इज थिकर दॅन वॉटर. समजा एखादा भाऊ असेल आणि मित्र असेल, तर दोघांपैकी एखाद्याचं कोणाचं ऐकायचं, तर आपण भावाचं शक्यतो जास्त विश्वास ठेवतो किंवा ट्रस्ट ठेवतो, बिकॉज ही हॅज अ ब्लड रिलेशन. म्हणून आपण म्हणतो की ब्लड इज थिकर दॅन वॉटर. इथे एक्झाम्पल दिलाय, तर हे तुम्ही वाचा. खूप छान एक्झाम्पल दिलाय, तुमचे अजून कन्सेप्ट क्लिअर होतील.
चला पुढचा आपण इडम बघू. बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. मग याचा मिनिंग काय? व्हेन अन अटेम्प्ट फेल्स अँड इट्स टाइम टू स्टार्ट ऑल ओव्हर. म्हणजे सरळ सरळ काय की एखादा अटेम्प्ट आपण दिला पण तो अटेम्प्ट फेल झाला, मग फेल झाल्यानंतर परत शून्यापासून सुरुवात करणं, परत त्या कामाला सुरुवात करणं, असं त्याचा अर्थ होतो. वेन अन अटेम्प्ट फेल्स अँड इट्स टाइम टू स्टार्ट ऑल ओव्हर अगेन. म्हणजे तुम्ही असं म्हणत असतात, आय हॅव ट्राईड माय बेस्ट इन माय फर्स्ट अटेम्प्ट बट इट्स टाइम टू बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड्स. है ना, असं तुम्ही म्हणू शकता. समटाइम्स द बेस्ट वे टू प्रोसीड आफ्टर अ मिस्टेक इज टू स्टार्ट ओव्हर अँड गो बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड, असं त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघू. यू कॅन जज अ बुक बाय इट्स कव्हर. तुम्ही पुस्तकाची कव्हर बघून एखादं बुक जज करू शकत नाही, असं त्याचा बाय वर्ड याचा अर्थ होतो. आता तुम्ही जर बघितलं तर याचा मिनिंग काय होतो? यू कांट नो. हे बघा इथे आहे, यू कांट नो व्हॉट समवन ऑर समथिंग इज जस्ट बाय लुकिंग ऍट देम. म्हणजे काय, बाहेरच्या अपिअरन्स वरून तुम्ही एखाद्या पर्सनॅलिटी कशी आहे, एखादी व्यक्ती कशी आहे हे जज करू शकत नाही, म्हणून असं म्हटलंय यू कांट जज अ बुक बाय इट्स कव्हर, असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचं इडम बघू आपण. ते दिलंय टू प्ले डक्स अँड ड्रिक्स. आता याचा काय दोन अर्थ होतात बघा. इथं दिलाय की टू ऍक्ट फुलिशली ऑर इनकन्सिस्टली. इथं त्याचं मिनिंग दिलेलं आहे दोन्ही. तर तुम्ही इथे कदाचित तुम्हाला दिसत नसेल, मी वाचतोय. टू ऍक्ट फुलिशली ऑर इनकन्सिस्टली, मूर्खपणासारखं वागणं किंवा केअरलेसली असं वागणं. दुसरा त्याचा अर्थ होतो की वेस्टेज ऑफ मनी, केअरलेसली वेस्टेज ऑफ द मनी, असं त्याचा असतं. टू प्ले डक्स अँड ड्रिक्स, माझ्याकडे पैसा आलेला आहे मग उधळणपट्टी करणे, तर त्याचा तसा अर्थ होतो. चला पुढचे इडम्स बघू आपण. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लिनिंग. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लिनिंग, याचा अर्थ काय होतं? एव्हरी बॅड सिच्युएशन हॅज सम गुड अस्पेक्ट ऑफ इट. म्हणजे कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्या वाईट परिस्थितीला काहीतरी चांगली गोष्ट लागलेली असते, असं त्याचा अर्थ होतो. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लिनिंग. चला असं त्याचा अर्थ बघायला भेटतो. चला पुढची इडम बघू. व्हॉट डज इट मीन? बरी द हॅचेट. बरी द हॅचेट ही इडम्स दिली आहे किंवा फ्रेज आहे. त्याचं मिनिंग आहे टू एंड अ कॉन्फ्लिक्ट विथ समवन अँड बिकम फ्रेंडली. तुमचं काहीतरी खूप मॅटर चालू आहे खूप बऱ्याच दिवसापासून, आणि ते कॉरल जे तुमची सुरू आहे किंवा जे तुमचं डिस्प्यूट आहे ज्याच्यामुळे तुमचा बेबनाव झालेला आहे, तर त्याला बरी द हॅचेट, ते कारण सगळं वगैरे विसरून, ते भांडण विसरून परत फ्रेंडली होणं, याला आपण काय म्हणतो? बरी द हॅचेट. इथे एक्झाम्पल दिलंय, ते तुम्ही वाचा. ही पीडीएफ मी आपल्या ग्रुपवर शेअर करून देईल, ते तुम्ही बघा आणि त्याचा फायदा घ्या. चला, गिव्ह इट अ व्हर्ल. ठीक आहे, टू ट्राय समथिंग न्यू ऑर गिव्ह समथिंग अ चान्स. गिव्ह इट अ व्हर्लचा अर्थ काय होतं? की काहीतरी नवीन ट्राय करायचं किंवा एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीला ट्राय करणं. पुढचे इडम्स बघा काय आहे दिलेले. हेड्स विल रोल. हे बघा इथं दिले, हेड्स विल रोल. याचा अर्थ काय? की पीपल आर गोइंग टू गेट इन ट्रबल. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की समजा तुम्ही एखादा जॉब करता, तुम्ही जॉब करताना फेल वगैरे झाले, तर मग तुम्हाला तो जॉबवरून हटवून त्याच्या जागी दुसरा कोणाला तरी आणणार. तर काय म्हटलंय? हेड्स विल रोल. है ना, डोकी बदलल्या गेली आहेत, म्हणजे आता तुमचे जॉब्स अपॉर्च्युनिटी बदलल्या गेले, असं तिथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे समजा आता बघा इथं उदाहरण, हेड्स विल रोल आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हेड्स विल रोल, असं तिथं म्हणजे पीपल आर गोइंग टू गेट इन अ ट्रबल्स, असं त्याचा अर्थ होतो. चला पुढचं इडम्स बघू आपण काय होतं. लायन्स शेअर. लायन्स शेअरचा अर्थ काय होतो? की अ मेजर पार्ट, म्हणजे मोठा भाग. एखाद्या वस्तू तुम्ही वाटत आहे आणि त्या वाटण्या वस्तूमध्ये तुम्ही जर 100 पैकी जर 75% तुमच्याकडे भेटत असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? की लायन्स शेअर, मोठा पार्ट आहे ना एखाद्या भागाचा, याला आपण काय म्हणू? मेजर असा पार्ट. चला पुढचा प्रश्न बघू आपण. ईट द हंबल पाय. ईट द हंबल पाय, याचा अर्थ काय होतो? टू असेप्ट दॅट यू वर रॉंग. म्हणजे चूक माफ, म्हणजे काही चूक स्वीकारणे की माझी अमक्या अमक्या गोष्टीसाठी आहे ती चूक झालेली आहे. टू ईट द हंबल पाय, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे ना. तर आपण बऱ्याच वेळा क्रिकेटर असतात, क्रिकेटर मॅच हरल्यानंतर ते चूक मान्य करतात, मग ते काय करतात? ईट द हंबल पाय. ठीक आहे, चला पुढचे इडम्स बघू काय आहे. ऍट अ ड्रॉप ऑफ अ हॅट. म्हणजे काय? इफ समथिंग हॅपन्स ऍट द ड्रॉप ऑफ हॅट देन इट हॅपन्स इमिजिएटली. म्हणजे एखादी गोष्ट इन्स्टंटली होणे किंवा लगेच होणे, ताबडतोब होणे, ऍट द ड्रॉप ऑफ अ हॅट असं आपण म्हणू. ठीक आहे, इथे एक्झाम्पल दिलाय. व्हेन द टीचर एंटर द क्लासरूम ऑल द स्टुडंट सॅट डाऊन ऍट द ड्रॉप ऑफ हॅट. एखादं बघा क्लासमध्ये एखादी मुलं गोंधळ करतायत आणि त्यांना समजतं की टीचर येत आहेत, तर ते ऍट द ड्रॉप ऑफ द हॅट ते लगेच शांत बसतात, लाईक अ पिन ड्रॉप सायलेन्स, आहे ना, असं त्याचा अर्थ होतो. ऍट द ड्रॉप ऑफ द हॅट. चला पुढचा बघा.
इडम्स आहे वन्स बिटन ट्वाइस अ शाय. वन्स बिटन ट्वाइस अ शाय याचा अर्थ काय होतो? अ पर्सन हु हॅज बीन चिटेड वन्स इन अ लाईफ और इज लायकली टू बी कॉशियस आफ्टरवर्ड. एखादा व्यक्ती आहे, तो त्याच्यासोबत काहीतरी धोका झाला किंवा तो आधी चीट झाला किंवा त्याच्यासोबत काहीतरी वाईट प्रसंग घडला, तो प्रसंग घडल्यानंतर तो पुढे येणारा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला कसा बघेल, तो कॉशियसली बघेल किंवा सावधतेने बघेल. ठीक आहे ना, असा त्याचा अर्थ होतो. अ पर्सन हु हॅज बीन चिटेड वन्स इज लायकली टू बी कॉशियस आफ्टरवर्ड. असा वन्स बिटन ट्वाइस अशा असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचे इडम्स बघू आपण. लाईट ऍट द एंड ऑफ द टनल. खूप छान इडम्स आहे मित्रांनो, आणि अशी तुम्ही प्रत्येकाच्या जीवनात लाईट ऍट द एंड ऑफ द टनल असते, आणि याला आपण काय म्हणू? अ होपफुल साइन इंडिकेशन दॅट अ बॅड ऑर अनप्लिझंट सिच्युएशन विल एंड सून. आपल्या तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल सुरू आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल सुरू आहे, तर एक दिवस असा येईल ऍट द एंड ऑफ द टनेल की कुठेतरी रे ऑफ होप दिसेल, कुठेतरी तुम्हाला इन्स्पिरेशन भेटेल, कुठेतरी तुम्हाला जगण्याची प्रेरणा भेटेल. म्हणून तिथे तुम्ही असं वापरू शकता, ऍट द एंड ऑफ द टनेल वी विल बी बाउन्स अगेन. ठीक आहे ना, चला असं त्याचा अर्थ होतो. चला पुढचा आपण बघू. द सॉर्ड ऑफ द डोमॅकल. द सॉर्ड ऑफ डोमॅकल्स याचा अर्थ काय होतं? अ सिच्युएशन इन विच समथिंग व्हेरी बॅड कुड हॅपन टू अ पीपल ॲट एनी टाइम. अशी सिच्युएशन की त्या सिच्युएशन मध्ये तुमच्यासोबत काहीतरी असं वाईट असं घडू शकतं, अगदी कोणत्याही वेळेमध्ये, आहे ना. ऍट द सॉर्ड ऑफ टेबल, इथे तुम्हाला ही जी सॉर्ड दिसते इथे तुम्ही बघू शकता, अगदी टांगती तलवार आहे. ती टांगती तलवार कधी तुमच्या अंगावर पडेल आणि तुम्ही खलास होसाल, असं त्याचा अर्थ होतो. द सॉर्ड ऑफ द डोमॅकल. ठीक आहे ना. चला पुढचं आपण इडम्स बघू. जम्प ऑन द बँड वॅगन. जम्प ऑन द बँड वॅगन याचं मिनिंग काय? टू सपोर्ट समथिंग दॅट इज पॉप्युलर. एखादी गोष्ट पॉप्युलर आहे, भले तुम्ही त्याला कॉन्ट्रडिक्ट करता तुमच्या विचारसरणीसोबत, पण टू सपोर्ट समथिंग दॅट इज पॉप्युलर, अशा गोष्टीला सपोर्ट करणे की जे ऑलरेडी पॉप्युलर आहे. टू जम्प ऑन द बँड वॅगन असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचा आपण बघू. कॉल इट अ डे. कॉल इट अ डे. आता समजा मी म्हटलं की चल मी माझं काम करतोय आणि काम करता करता म्हटलं की कॉल इट अ डे, म्हणजे एखादी गोष्ट करत असताना ती थांबवणं. टू स्टॉप समथिंग एस्पेशली वर्किंग. माझं काम करताना आता आपण शिकवत आहे, व्हिडिओ बनवत आहे, तर याला मी काय म्हणणार? लेट्स कॉल इट अ डे, लेट्स फिनिश इट नाव, असं त्याचं आपण म्हणू शकतो. चला पुढचं आपण बघूयात इडम्स. बाय द स्किन ऑफ युअर टीथ. बाय द स्किन ऑफ युअर टीथ, जस्ट बिअरली. बाय द स्किन ऑफ युअर टीथ म्हणजे आपण ज्याला आपण काय म्हणतो थोडक्यात, जर हिंदीत झालं बाल बाल बच गया असं म्हणतो ना, थोडक्यात तो बचावला गेला. जस्ट बिअरली म्हणून आपण इथे उदाहरण दिलंय. जस्ट एस्केप फ्रॉम द बर्निंग बिल्डिंग बाय द स्किन ऑफ हिज टीथ. तो त्याच्या आग लागलेल्या बिल्डिंग मधून बाहेर पडाला. कसा बाहेर पडला? बाय द स्किन ऑफ हिज टीथ, असं आपण असं म्हणू शकतो. चला पुढचा इडम्स बघा. गेट द सॅक. गेट द सॅकचा आपल्याला काय भेटतं मिनिंग? टू बी टोल्ड टू लिव्ह युअर जॉब. म्हणजे एखादा व्यक्ती असतो, त्याला सांगितलं जातं गेट द सॅक, म्हणजे सांगितलं की आता तुला जॉब सोडायचा आहे, असा त्याचा अर्थ होतो. चला नेक्स्ट इडम्स बघू आपण काय होतं. बार्किंग डॉग्स आर सेल्डम बाईट्स. जे भुंकणारे कुत्र असतात ते जनरली डसत नाहीत किंवा चावत नाहीत, असं आपण म्हणू. मग याचं मिनिंग काय होतं? पीपल हु मेक अ बिग थ्रेट्स रिअरली टेक ऍक्शन. काही जण फक्त धमक्या देतात, धमक्या देत ते करत काहीच नसतात. मग आपण अशा वेळेस काय म्हणू शकतो त्यांना? बार्किंग डॉग्स आर सेल्डम बाईट्स. ठीक आहे ना, असं त्याचं उदाहरण म्हणता येईल. चला पुढचं बघा आपण. अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. तुमच्या हातात असलेला पक्षी हा बेटर आहे कशापेक्षा? तो ज्या झुडपामधल्या दोन पक्षापेक्षा हातात असलेला एक पक्षी कधी पण चांगला आहे. तर याचा मिनिंग सरळ सरळ मी ऑलरेडी तसं याच्यावरूनच शब्दार्थ सांगितला. याचं मिनिंग अजून आपण बघू. इट इज बेटर टू कीप व्हॉट यू हॅव दॅन टू रिस्क लुझिंग इट बाय ट्राईंग टू गेट समथिंग बेटर. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी काहीतरी आहे, पण ते अजून काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी तुम्ही जे आहे ते पण समजा गमावून टाकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ऑलरेडी पोलीस आहात, कॉन्स्टेबल आहात, पण तुमच्या आता तलाठी भरती आली. पण मग तुम्ही काय केलं की असा निर्णय घेतला की पोलिसाचं पद सोडून दिलं आणि तलाठीच्या नावाने टाकले. मग तलाठीची भरती देताना तुमचा त्या तलाठीमध्ये रिझल्ट आला नाही, म्हणजे पोलीसही गेलं आणि तलाठीही गेली. असं असं त्याचा अर्थ होतो. चला पुढचे बघू आपण पुढचा इडम्स. गो अंडर द नाईफ. गो अंडर द नाईफचा खूप छान अर्थ आहे. टू हॅव अन मेडिकल ऑपरेशन. सरळ सरळ आपण काय म्हणू? सर्जरी होणे. तर गो अंडर द नाईफ असं त्याचं खूप मस्त होतं. याचा अर्थ काय होतो? सर्जरी होणे. टू हॅव अ मेडिकल ऑपरेशन. चला पुढचं बघा. अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजे काय? की फिलिंग सिक. खूप ताप वाटणे किंवा ताप येणे, याला आपण अंडर द वेदर असं म्हणू. ठीक आहे. शी इज फिलिंग अंडर द वेदर म्हणजे काय? शी इज फिलिंग सिक असं त्याला म्हणू.
ठीक आहे. अजून इथे एक उदाहरण दिलंय ते तुम्ही वाचू शकता, आपणही वाचू. ही इज नॉट ॲट अ स्कूल टुडे बिकॉज ही इज अंडर द वेदर. तो शाळेत आला नाही कारण त्याला त्याची तब्येत खराब आहे. ही इज अंडर द वेदर. ठीक आहे, अशा पद्धतीने दिसते. त्यानंतर पुढचं इडम्स बघा, द गिफ्ट ऑफ द गॅप. द गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे काय? टू डिस्क्राईब समवन्स ॲबिलिटी टू स्पीक क्लिअरली अँड कॉन्फिडेंटली ऑफन इन अ कन्व्हिन्सिंग मॅनर. म्हणजे एखादा बोलण्यात खूप टॅलेंटेड असतो, त्याचं स्पीकिंग स्किल खूप चांगलं असते, आणि त्याला आपण काय म्हणू, ही हॅज द गिफ्ट ऑफ द गॅप, है ना, त्याला बोलण्याचं कौशल्य आहे, स्किल आहे. तर गिफ्ट ऑफ द गॅपचा अर्थ काय होतो, असा होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जवळपास 30 इडम्स आपण बघितले आहेत. अजून नेक्स्ट 30 इडम्स आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूयात. आणि हे इडम्स आतापर्यंत आलेल्या सगळ्या परीक्षेतले आहेत, म्हणून टीसीएस पॅटर्न अशा पद्धतीचे इडम्स घेतलेले आहेत. तुम्हाला याच्या अजूनही शिल्लकचे इडम्स घ्यायचे आहेत. मला तुमचा रिस्पॉन्स जर छान चांगला भेटला तर आपण अजून मोठ्या प्रमाणात त्याचे इडम्स आणण्याचा प्रयत्न करू, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असते. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इडम्स सोबत. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.